ओ ओ ओ ओ लेले टूरला निघालात की काय? क्रिकेट टूरला एवढीशी बॅग घेऊन शक्य नाही आहे. क्रिकेट टूरला थोडासा अवधी आहे, कारण मला मान्य आहे डोमेस्टिक सीझन मोठा आहे. पाच टेस्ट मॅचेस कव्हर करायचे आहेत, परंतु आत्ता त्याला थोडासा वेळ आहे. आज जरा वेगळ्या ठिकाणी जाणार आहे. मी म्हणेन क्रिकेट टूरच्या अगोदरची शेवटची ट्रिप आहे माझी. ही ट्रिप वेगळ्या रिसॉर्टला आहे. पोरांची जरा गडबड चालू आहे, कारण 5व्या दिवसाच्या गणपती विसर्जनाची जरा तयारी आणि त्याची थोडीशी प्रॅक्टिस चालू आहे. मी कुठं चाललो आहे तर एका नॅचरोपॅथी रिसॉर्टला चाललो आहे. हे रिसॉर्ट पुण्याच्या जवळ आहे, मुळशीच्या अलीकडे आहे. त्यामुळे जायला मजा येणार आहे, वेगळा अनुभव असणार आहे. त्यामुळे ही शेवटची ट्रिप क्रिकेट कव्हरेजच्या अगोदरची. त्यामुळे जरा एक्साइटमेंट आहे, कारण याच्यानंतर शाळा सुटली, पाटी फुटली, कामाला लागायला लागणार आहे. त्यामुळे चला अजून हवा चांगली आहे, बेस्ट आहे, त्याचा फायदा घेऊया. नॅचरोपॅथी रिसॉर्टला जाऊया. चला या. पिरंगुटचा घाट उतरलेला आहे. इतके बदल झालेत ना या घाटामध्ये. लहानपणी यायचो तेव्हा अक्षरशः हिरवगार वर्ण दृश्य दिसायचं. इंडस्ट्री पिरंगुटची फक्त दिसायची. आता म्हणजे इथे काय म्हणतात त्याला, रेसिडेन्शियलच लोकॅलिटी झाल्यात जमा आहे. जेव्हा मी शाळेमध्ये होतो, आपलं कॉलेजमध्ये जेव्हा गेलो, तेव्हा आमचा जो कट्टा आहे, माझ्या लाडका प्रेमाचा कट्टा, ते बुनिंदा धाब्याला आम्ही पार्टी करायला आउटिंग म्हणून यायचो. हे दाखवा इथं समोर, हा बघा बुनिंदा धाबा. कारण याची खासियत अशी होती, माझ्या मित्राचंच आहे पाटील म्हणून, की इथे स्विमिंग पूल होता. त्यामुळे आम्हाला कॉलेज मधल्या जाणाऱ्या लोकांसाठी पार्टी इथे करायची. स्विमिंग पूलमध्ये डुंबत हे फार अप्रूप होतं. परंतु आता गोष्टी बदलल्या. चारी बाजूला रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स झालेले आहेत. लवळेचा रस्ता इकडनं येतो. हा इकडचा रस्ता जो आहे तो लवळेचा रस्ता येतो. इकडनं म्हणजे सिम्बॉसिसच्या बाजूनी लोक येऊ शकतात, हिंजवडीची लोक इकडनं येऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी इथं बदलल्या आहेत. थोडासा गजबजाट झालेला आहे. परंतु तरीही हा एक जर का रस्ता सोडला पुढच्या चौकापर्यंतचा, तर त्याच्यानंतर मुळशीच्या रस्त्याला लागलं की छान असतं. आणि ओढ जी आहे ती त्याची आहे. त्यामुळे थोडासा हा त्रास सहन करू. चला काय हरकत नाही. म्हणलं होतं ना तुम्हाला, जरा गडबडीचा रस्ता, रहदारीचा रस्ता गेला आणि मुळशीच्या रस्त्याला लागलं की मोकळेपणाही जाणवतो. हिरवेगार डोंगर दिसायला लागतात. वातावरणच बदलतं. एकदम जबरदस्त वातावरणात बदल तुम्हाला जाणवेल. आणि या रस्त्यावरती इतक्या वेळेला आलेलो आहे की आल्यानंतर या भागातच असं वाटतं की हा पुण्याच्या जवळ अर्ध्या तासाच्या अंतरावरती अशी जागा आहे. ही खरंच देवाची कृपा वाटते. डोंगर दिसायला लागतात. ज्याच्या घाट माथ्यावरती अजूनही थोडेसे ढग दिसत आहेत आपल्याला. रस्ता इकडचा आता चांगला झालाय, हे मान्य करायलाच पाहिजे. त्यामुळे ड्रायव्हिंगचंही प्लेजर आहे. त्यामुळे आता जाऊ, त्या खास जागी जायचंय तिथं जाऊ. आता पळायचंय ती जागा आलेली आहे. त्यामुळे आता हे जे डेहॅम लिहिलेलं आहे, हे बघा डेलहॅम, तिथे आपण चाललेलो आहे. त्यामुळे आता इकडनं लेफ्ट घेऊया आणि निसर्गात जाऊया. गर्दीच्या रस्त्यापासून थोडासा बारीक ठेचकाळणारा रस्ता आहे. परंतु जेव्हा तुम्ही निसर्गाच्या जवळ जायला मागता तेव्हा थोडेसे खाच खळगे, थोडीशी अडचण, ही अगदी सहज हसत पेलली पाहिजे. तोच भाग आहे. कारण हे जे रिसॉर्ट आहे हे टिपिकल रिसॉर्ट नाहीये, छान चौकीचं नाहीये. हे वेलनेस सेंटर आहे. त्यामुळे इथे निसर्गाच्या सानिध्यामध्ये मन शांत करायचं. जास्त लांब नाहीये, त्यामुळे हा रस्ता सुद्धा फार काळ त्रास देणार नाहीये. रस्त्यापासून हार्डली अर्धा किलोमीटरच अंतरावरती डेहॅम रिसॉर्ट आहे. आणि आता इथं जाऊन इथल्या सगळ्या छान गोष्टीचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. हे आहे डेहॅम नेचर क्युअर.
जे इंग्रजीमध्ये देहम देहम म्हणत होतो, खरं तर हे मराठीत जास्त बरोबर आहे, कारण हे देहम आहे. देहम परिसर तर छानच आहे. वा 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 लेले, मजा करा. सुंदर रिसॉर्ट ज्यांनी वसवलेला आहे डोकं चालवून ते सुजय लोढा आलेले आहेत. डॉक्टर नमस्कार. तुमच्याच रिसॉर्ट मध्ये तुमचं स्वागत. कसं आहे? धन्यवाद. खूप छान सर. क्या बात मस्त. अरे वा 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 वा, छान. हा, क्या बात आहे. अरे वा वा. क्युअर हे वेलनेस रिट्रीट आहे. इथे आपण आयुर्वेदा, निसर्गोपचार, योगा आणि मेडिटेशन या 4 गोष्टींवर काम करतो. आपल्याला सुरुवात करून 1-2 वर्ष झाली आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप चांगला रिस्पॉन्स इथे मिळतोय. आपल्याकडे इंटरनॅशनल पेशंट्सही बरेच येतात, बाहेर देशातनं, परदेशातनं, महाराष्ट्रातनं, ऑल ओव्हर इंडियातनं बरेच पेशंट्स येतात. आणि इथे आम्ही जास्तीत जास्त निसर्गाशी तुम्हाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. सो दिस इज अ डिजिटल डिटॉक्स प्रॉपर्टी आहे. म्हणजे आपल्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला हा इथला टीव्ही सोडला तर एकही टीव्ही दिसणार नाही कुठे प्रॉपर्टीत. सो वी वॉन्ट गेस्ट टू गेट मोर कनेक्टेड विथ नेचर. निसर्गाशी तुम्ही एकजूट व्हा, निसर्गाशी समरूप व्हा, ही आमची इच्छा असते. आणि निसर्गच तुम्हाला हिलिंग करायचं काम करतो. सो वेलकम टू देहम सर. तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमचा पुढचा जो एक्सपिरियन्स असेल 2-3 दिवसाचा, तो डेफिनेटली आम्ही प्रयत्न करू की खूप चांगला एक्सपिरियन्स अँड वन ऑफ इट्स काइंड एक्सपिरियन्स तुम्हाला राहील. याची 100% मी शाश्वती तुम्हाला देतो. थँक्यू. वा वा, क्या बात आहे. देहम वेलनेस सेंटरला आल्यानंतर पहिली चक्कर ही बागेची मारण्यात मजा आहे. आणि बाग जी आहे ती खरोखर वेगळी आहे. स्टार फ्रुट्स. खाली तर खच पडलाय. फणसापासनं केळीपासनं सगळी झाडं इथं दिसत आहेत. आणि अर्थातच फळबाग असल्यामुळे इथे पक्षीही बागडताना दिसत आहेत. मोसंबीचं झाड आहे हे. देहमच्या बागेमध्ये आल्यानंतर वातावरणच वेगळं होतं, कारण छोट्या छोट्या गोष्टी दिसताना आता हे तुम्हाला साधं झाड म्हणजे विशेष काही वाटणार नाही, परंतु डॉक्टरांनी याचं एक मला पान असं खुडून दिलं. वास तुम्हाला मी देऊ शकत नाही आहे. लवंगीचं हे झाड आहे. क्या बात आहे. आहा, हे पपनसचं झाड आहे. मस्तपैकी हे पपनस लागले आहेत. ह्याचं जे सरबत असतं उघडल्यानंतर हे असं केशरी पिवळ्या रंगाचे असे ते हे येतात आणि याचं सरबत फार सुंदर होतं. सीझन असतो, प्रत्येकाचा एक वेगळा सीझन आहे आणि त्याप्रमाणे इथे ही बाग फुलत असणार. आणि याची गंमत काय माहिती आहे, तुम्ही अशी फळझाडं लावली की पक्ष्यांना फोन करून बोलवायची वेळ येत नाही, येतातच ते. आजूबाजूला किलबिलाट येणारच तुम्हाला. क्या बात आहे. एकीकडे देहमच्या या वेलनेस सेंटरला मस्तपैकी फळांचा वावर असलेली बाग बघायला मिळाली, विविध प्रकारची झाडं बघायला मिळाली आणि हे रंगीबेरंगी दृश्य बघायला मिळतं. आणि तिथनं मागच्या बाजूला गेलं की अजून अजब दृश्य आहे. डॉक्टर, हे दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीमध्ये जात आहे का तुम्ही? आपलीच प्रॉपर्टी आहे. इथे आपली 6 एकर शेती आहे. आणि हे प्युअर सगळं जे तुम्ही बघता आहात हे सगळं ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. सो आता इथे हळद लावली आहेत. ही पपईची झाडं पूर्ण तुम्हाला दिसतात, पपई आलेल्या आहेत. मागे भात आहे. हे जे कडेला दिसतंय ना तुम्हाला सर, हे सगळी नाचणी आहे. बर. बांधाच्या ह्याच्यावरती हो. हे ती नाचणी आहे.
सूर्यफूल आहे. तिकडे जे आहे ते पायनॅपल लावलेलं आहे. हळद आहे इथे लावलेली. आणि पलीकडे आहे ते आपलं सगळं भाताचे आहे. पूर्ण जेव्हा भाताचा सीझन असतो तर 3,500 ते 4,000 किलो इंद्रायणी प्युअर ऑर्गॅनिक राईस आपल्याकडे निघतो. आणि आपल्या इथला जाऊन बाकी जो काही आपण सेल करतो तर त्याची इतकी महती पसरली आहे की लोक अगोदर प्री बुकिंग करून आणि घेतात, कारण की प्युअर ऑर्गॅनिक आणि सिंगल पॉलिश राईस कुठे मिळत नाही बघायला. वा वा वा. इथे गोठा आहे सर गाईचा. दूधही अगदी छान स्वतःचं मस्त आपलं दूध असतं. निसर्गाचं एक खरं रूप तर बघा तुम्ही. मुळशी भागात आलेलो आहोत आणि इथलं हे रूप बघा तुम्ही. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे खरं काय असतं हे देहमला आल्यानंतर बघायला मिळतंय. कारण इथं हळद आहे, इथं नाचणी आहे, ऊस आहे आणि भाताच्या खाचरातनं तर भाताचा वास येतोय. शुद्ध इंद्रायणीचा वास येतोय. आहा हा. डॉक्टर हे वेगळंच आहे काहीतरी. कारण ही इवन बिल्डिंग जी आहे, म्हणजे डोंट गेट मी रॉंग, पण ही वेलनेस सेंटर रिसॉर्ट अशा टाईप नाही वाटत आहे. काहीतरी वेगळंच वाटतंय. सर ह्याचा इतिहास सांगतो मी तुम्हाला. ही बिल्डिंग जी आहे बेसिकली इट वॉज इनिशियली एक फॅक्टरी होती सॅल्स्टर फूड्स अँड बिव्हरेज म्हणून. इथे सोडा बनायचा. सो ही बँकेकडे नंतर काही कारणास्तव जमा झाली आणि त्यांच्याकडनं नंतर आम्ही घेतली. सो आम्ही जेव्हा घेतली ही जवळजवळ 25 ते 30 वर्ष ही बिल्डिंग पडून होती. म्हणजे लिटरली याच्यातनं वड पिंपळाची झाडं आलेली होती. आतनं पूर्ण भकास असं होतं. जेव्हा आम्ही घेतली तेव्हा इथे एक दिल दिमाग बत्ती नावाचा मूवी आला होता. त्या मूवीचं शूटिंग या बिल्डिंगमध्ये झालेलं आहे. त्यांना असं ते काहीतरी कोंडावडा किंवा हॉरर फिल्म दाखवायची होती. तर त्याचं ॲक्च्युली आम्ही हे ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही जी आत्ता बिल्डिंग बघता आहात त्याचं कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन आम्ही ह्याच्यात केलेलं आहे. आई शपथ, क्या बात आहे. पण किती वर्ष लागली हे करायला? आम्ही 1.5 वर्षात सर हे केलं पूर्ण कम्प्लीट. हां, म्हणजे राईट फ्रॉम स्क्रॅच टू व्हॉट यू आर सीइंग राईट नाव हे पूर्ण 1.5 वर्षात केलं. सो इथे बेसिकली आपले आत रेस्टॉरंट, थेरपी रूम्स, मोठा कॉन्फरन्स हॉल ज्याच्यात 100 लोक बसू शकतात आणि बाकी सगळ्या सुविधा आहेत. फॅमिली रूम्स आहेत वरती, कॉटेजेस आहेत. ह्या सगळ्या गोष्टी या बिल्डिंगमध्ये आम्ही केलेल्या आहेत. हा टोटल जवळजवळ 12 एकरचा कॅम्पस आहे. त्यातला 6 एकर आम्ही हा डेव्हलप केलेला आहे. आणि मागे प्युअर ऑर्गॅनिक आपण शेती करतो 6 एकरमध्ये, जी फक्त प्युअर शेणखतावर आपण शेती करतो आणि सगळं सर्टिफाईड आपल्याकडे प्रोड्यूस असतं. सो सीझनल असतं. आत्ता आपण भात लावला जसं सरांनी ऑलरेडी सांगितलं. हळद असते आपल्याकडे, वेगवेगळी फळांची झाड आहेत. सो आपल्या किचनमध्ये जे काही आपण बनवतो प्रकार, जे काही खायचे खाद्यपदार्थ असतात त्यातलं 80% आपण आपल्या स्वतःच्या शेतीमधनं उत्पन्न काढतो आणि ते आपण देतो. सो त्याची टेस्ट जी आहे तुम्हाला डेफिनेटली खूप वेगळी टेस्ट मिळेल ह्यातली तुम्हाला. क्या बात आहे. या शेंगा तुम्हाला माहिती असतील, बहावा, सुंदर पिवळी फुलं येतात त्या बहावाचं हे झाड आहे. आणि हे झाड कसलं आहे, वेगळंच दिसतंय. हे रुद्राक्षाचं हे झाड आहे. सीझनमध्ये रुद्राक्ष म्हणजे ती फळं याला येतात आणि नंतर ती मोठी होतात. आत्ता हळूहळू फक्त काही ठिकाणी फुलं आलेली दिसतात. देहमला स्विमिंग पूल हा पोहण्यासाठी कमी आणि पाण्याच्या थेरपींसाठी जास्त वापरला जातो. देहमला स्विमिंग पूल हा पोहण्यासाठी कमी आणि पाण्याच्या थेरपींसाठी जास्त वापरला जातो. देहमला आलं की राहण्याची 2 प्रकारे सोय आहे. मुख्य इमारतीमध्ये तर राहण्याची सोय आहेच, परंतु ही कॉटेजेस जरा वेगळ्या प्रकारे काहीतरी केलेली आहेत. नाव आहेत याला, निसर्गाची नाव आहेत. हे नाव बघा तुम्ही, करी लीव्स. बघूयात तर खरं कॉटेज कसं आहे. आहा, स्वच्छ आणि सुंदर, टेस्टफुली डेकोरेट केलेलं आहे. कॉटेजचं नाव ॲलोवेरा. त्याचं महत्त्व काय ते पण लिहिलेलं आहे.
इथे देहम थांबत नाही, तर त्याच्या शेजारी हे बघा असं छानपैकी ॲलोवेराचं प्लांटेशन सुद्धा तुम्हाला दिसेल. याला म्हणतात खासियत. प्रत्येकाची थीम किंचित वेगळी, रंगसंगती वेगळी. थाईम, बेझिल. आता हे बेझिल जर का इथे लिहिलंय तर इकडं तुळशीचं प्लांटेशन दिसणार. गुलाब आणि तुळस. वा वा वा, हे सगळं सुंदर आहे आणि वेगळं आहे. देहम रिसॉर्टला ज्या कारणासाठी लोक येतात ती गोष्ट आता मी चालू करणार आहे. त्याचं कारण इथं नेचरोपॅथी केली जाते, इथं नॅचरल हीलिंग प्रोसेस या फॉलो केल्या जातात. मैडम अभी कहाँ लेके जा रहे हो? सर अभी हम थेरेपी सेक्शन में जाएंगे जहाँ पर आपका आयुर्वेदिक एक थेरेपी होगा और एक नेचुरोपैथी एक थेरेपी होगा. अच्छा, ऐसा क्या बात है. उसका भी सेक्शन अलग है? जी, उसका भी सेक्शन अलग है. हर एक रूम का अपना अलग ही एक सिग्निफिकेंस है. जैसे कि हम अभी देखने वाले हैं कि थेरेपी सेक्शन, ये हमारा चक्रास ये सब कुछ बने हुए हैं यहाँ पर. फिर हम शिरोधारा के रूम में भी जाएंगे और हम जो मसाजेस के अलग अलग रूम हैं उनके अलग अलग नाम हमने रखे हुए हैं डिपेंडिंग ऑन दी चक्रास. जैसे कि मूलाधार चक्र होता है, स्वादिष्ठान चक्र है, सहस्त्र चक्र है, मणिपुरा चक्र है. ऐसे अलग अलग चक्रास के नाम हमने रखे हुए हैं अपने रूम्स के, जो कि आपके चक्रा को भी बैलेंस करते हैं और फुल बॉडी रिजुविनेशन के लिए भी हेल्प करते हैं. क्या बात है. त्यामुळे आता नॅचरोपॅथी घ्यायची काय आहे चालू झाल्यावरच कळेल. चला, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्याची खूप गरज आहे. चला. देहम वेलनेस सेंटरला आल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते आणि ते म्हणजे ट्रीटमेंट्स. त्यामुळे आता माझी मसाज ट्रीटमेंट चालू करते आणि हे चालू होत असताना शांत मन करायचं, लूज शरीर ठेवायचं आणि या मसाज थेरपीचा आनंद घ्यायचा. घाबरू नका, मला कोणी अडकवलेलं नाहीये. माझा मसाज झकास झालेला आहे, अप्रतिम मसाज केलेला आहे आणि त्याच्यानंतर हे स्टीम घ्यायला मला बसवलेलं आहे. त्यामुळे हे मशीनमध्ये आता बॉडीवरती मसाज केलेल्या अवस्थेमध्ये स्टीम घ्यायची. तुम्हाला बाहेरनं कळणार नाही, स्टीम आतनं यायला लागलेली आहे. गरमागरम झालेलं आहे. केकला जेव्हा ओव्हनमध्ये ठेवतात तेव्हा केकला काय होत असेल याची जाणीव मला आत्ता येते. पण हे अजब आहे. त्याचं कारण या स्टीममुळे आत छान घाम फुटल्यासारखं होत आहे आणि त्याच्यामुळे जी रंध्र मोकळी होणं म्हणतात तसा प्रकार होणार आहे. वेगळाच आहे हा, एक्सपिरियन्सच वेगळा आहे. वा. देहमला आलो होतो आणि वाटलं होतं मसाज बिसाज फर्स्ट क्लास करूया, पण तो इतका उत्कृष्ट असेल, इतका एनरिचिंग असेल हे वाटलं नव्हतं. अतुल माने, थँक्यू सर. क्या बात आहे. धन्यवाद. कुठे शिकलायस तू? मी पहिलं सर आत्मबोधला 3 वर्ष केले, नंतर केरळला 6 महिने केले, नंतर मी हरियाणामध्ये होतो, कांबडीमध्ये, पानिपतमध्ये होतो. नंतर इथं मला बोलवलं गेलं, स्विफ्ट झालो मी इथे देहमध्ये, स्विफ्ट झालो.
आणि ओरिजिनली कुठला आहेस? मी ओरिजिनल महाराष्ट्रामधला लातूरचा आहे. बर. पण पहिल्यापासून याची आवड आहे तुला? हो, खूपच आवड आहे सर. हां. पंचकर्मा नॅचरोपॅथी आयुर्वेदाची खूपच आवड आहे मला या गोष्टींची. तुझे हात दाखव जरा. हे हात नीट बघा, हे हात नीट बघा, कारण असं जबरदस्त त्यांनी मला मसाज केला आहे. क्या बात आहे. आणि त्याच्यानंतर स्टीम पण घेतली आणि ओझोनमध्ये पण बसवलं आहे. मित्रा, थँक्यू सो मच. धन्यवाद. मजा आली. देहमध्ये आल्यानंतर हे करायला विसरू नका. हा अनुभवच मजेदार आहे. क्या बात आहे. मला एकदम हलकं आल्यासारखं वाटतं, एकदम हलकं आलं. मसाज तर मस्त झालेला आहे, एकदम मस्त. आणि त्याच्यानंतर भूक लागली आहे, त्यामुळे तुम्ही जेवण बघा. फक्त नाचणीची भाकरी आहे, झुणका आहे, वांग्याची भाजी आहे आणि डाळ आहे. आणि इकडं जरा मी जास्त बकाबका खाल्ली आहे, पण ही मेथीची पचडी आहे, सोलापूर टाईपची. तुम्ही म्हणाल नॉर्मल मेनू आहे, ताक वगैरे सगळा नॉर्मल मेनू आहे. गंमत कशी आहे सांगू तुम्हाला, देवाची शपथ. नाचणीपासनं, दाण्याचं कुटापासनं, कांदा, डाळ, वांग, ताक, पिठल्यासाठीचा चणा, याच्यात घातलेली हळद, मिरची, कोथिंबीर, या सगळ्या गोष्टी देहमच्या आसपासच्या आवारातील भाजीपाला शेतातनं काढलेल्या आहेत. ऑर्गॅनिकचा बाप आहेत, बाप. त्याचं कारण गोठ्यातलं शेणखतच याच्यासाठी वापरलं जातं, त्यामुळे चव अप्रतिम, त्याची प्युरिटी अप्रतिम. आणि ह्या नाचणीच्या भाकरीवरती जे तूप घातलेलं आहे त्याचा जो वास आहे, खरंच सांगतो तुम्हाला, देहमला याल, भूक ठेवून या, कारण इथं ह्या सगळ्या गोष्टी, शाकाहारी जेवण्याची मजा और आहे, और. क्या बात आहे. मला काही झालेलं नाही आहे, मी आडवा पडलो आहे. ते एक वेगळी ट्रीटमेंट घ्यायला, ज्याला शिरोधारा असं म्हणतात. सकाळी जबरदस्त मसाज झालेला आहे माझा, फुल बॉडी मसाज. आता डोकं शांत करायचं, त्याच्यासाठी शिरोधाराची ट्रीटमेंट करायची. त्यामुळे आता ही ट्रीटमेंट कशी होते बघा फक्त. माझं बालपण हे अगदी शहराच्या मध्यभागी गेलं, पुणे शहराच्या. शनिवार पेठेमध्ये आमचा वाडा होता, सुंदर वाडा, पुढे मागे अंगण, विहीर, बाग, खूप सुंदर होतं माझं बालपण. शांतता होती. हळूहळू गावामध्ये गर्दी प्रचंड वाढायला लागली. वाडा पडला, अपार्टमेंट झालं, राहण्याची मजा गेली. आम्ही तिथनं निघालो, कोथरूडला आलो. ज्यावेळेला आम्ही कोथरूडला आलो त्यावेळेलासुद्धा शांतता होती. आम्हाला एकीकडनं पर्वती दिसायची, दुसरीकडनं वेताळ टेकडी दिसायची. 20 वर्ष आता कोथरूडला राहिल्यानंतर तीही मजा गेली. सगळीकडे इमारती झाल्या, सिमेंटच्या जंगलांनी टेकड्या सगळ्या झाकोळल्या गेल्या. गावामध्ये राहत असताना जाग जी येते ती फोनचे आवाज, हॉर्नचे आवाज, वाहनांनी ब्रेक लावल्याचे आवाज, ह्याचा त्रास होतो. वास कुठला असतो? धुराचा वास असतो, पोल्युशनचा वास असतो. या सगळ्यापासनं सुटका करून घ्यायला कोथरूडपासनं, माझ्या घरापासनं विश्वास ठेवा, 45 मिनटाच्या अंतरावरती हे रिसॉर्ट आहे, नॅचरोपॅथी रिसॉर्ट आहे. सुरुवातीला इंग्लिश वाचल्यानंतर वाटत होतं डेहॅम रेस्टॉरंट आहे, नॅचरोपॅथी आश्रम. इथं आल्यानंतर कळलं हे डेहॅम नाही आहे, देहम आहे. आणि इथला परिसर तुम्ही फक्त बघा, आजूबाजूला सुंदर हिरव्यागार टेकड्या आहेत. इथं वास कुठला आहे तर इंद्रायणी भाताच्या खाचरांनी भरलेल्या शेताचा वास आहे. इथं फुलांचे ताटवे आहेत. इथं आवाज जे येतात ते पक्ष्यांचे आवाज येत आहेत. आणि त्याचबरोबर
इथल्या स्टाफनी विविध ट्रीटमेंट ज्या दिल्या त्या वेगवेगळ्या प्रकारे आम्ही एन्जॉय केलेला आहे. मग तो फुल बॉडी मसाज असू देत, शिरोधारा असू देत, आणि त्याचबरोबर एक छान रिफ्लेक्सोलॉजी नावाची 3 प्रकारच्या दगडांवरती तुम्हाला चालायला लागतं. आणि मेडिटेशन कुठं केलं तर या अशा मोठ्या दगडांवरती बसून. त्यामुळे देहम नॅचरोपॅथीला येऊन खूप आनंद झाला, खूप मजा आली. शॉर्ट स्टे होता, पण ह्याच्यामध्ये जो अनुभव मिळाला तो खूप वेगळा होता. मी एवढंच म्हणेन, पुण्याच्या धकाधकीपासनं थोडंसं तुम्हाला रिज्युविनेट व्हायचं असलं, ताजंतवानं व्हायचं असलं तर 1 तासाच्या अंतरावरती फक्त आहे. मुळशी पुढं राहिलं, पौडचा जो ST स्टँड आहे तिथनं 3 किलोमीटरच्या अंतरावरती एवढ्या जवळ हे देहम आहे. त्यामुळे इथं या आणि जो अनुभव मला मिळाला त्याची अनुभूती तुम्हीसुद्धा घ्या. सुनंदन लेले, देहम नॅचरोपॅथी रिसॉर्ट, मुळशी.